लॉग इन होईना. का बरं, काय झालं? काय माहिती, आयपॅड वर लॉग इन नाही होते. बरं थांबा, मी तुम्हाला होस्ट करते आता. तुम्ही मला थोड्या वेळाने को होस्ट करून द्याल, पण कारण मला मध्ये थोडस हे. पण माझे जॉईनच होत नाहीये. बरं मग थांबा थोडं, मी थोड्या वेळाने करते, आताच नाही करत. रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस आहे. सध्या को होस्ट करू का तुम्हाला? मग को होस्ट करू का? ओएस करा. तीच आहे ना, 868 तेच आहे ना लिंक. बरोबर तर आहे, आल्या ना तुम्ही. आता ते कुठं? मोबाईल वर निघाले ना. वेलकम टू द क्लास, नमस्कार. नमस्कार. हा. ठीक आहे का आपण? दोन टीचर एक स्टुडंट. हो. माझ्या ऍक्च्युली लॅपटॉपवर लॉग इन व्हायला म्हणजे यायला फार वेळ लावतो आजकाल. लॅपटॉप स्लो झाला माझा. मी आता थोडा वेळ रेकॉर्डिंग. स्टॉप करा थोडा वेळ. तुम्हाला दिलाय मी कोर्स, करा बरं तुमच्या याच्यावरून. पॉज करता येतं का रेकॉर्डिंग? मी मोबाईल वर आहे ना मॅडम. मी पण. चला हात जोडा सगळ्यांनी, ताट बसा. हं, सुरू. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. आली दाटला अंधार, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. तुम्ही सगळ्यांना हे तुमच्याकडे लिहिलेली आहे ना प्रार्थना? न म्हणता येतोय की नाही सगळ्यांना? न. बाण. पार्थ म्हण बाण. बाण. हा, मग माणूस. माणूस. मग मानसाने का म्हणायचं? शब्द काय आहे आपला? माणूस. ओके नाही? माणसाने माणसाशी, हो ना? लिहिलेली आहे तुझ्याकडे प्रार्थना? हो. आहे ना? पहिला बाणाचा ण आहे, दुसरा न आहे, नळाचा न. ठीक आहे. कारण बघ, माणस माणूसचा अर्थ वेगळा आहे, मानसचा अर्थ वेगळा आहे. बरोबर. ओके नाही? मानस म्हणजे मनातली इच्छा आणि माणूस म्हणजे व्यक्ती. हो की नाही? मग अर्थ बरोबर पाहिजे ना आपण काय बोलतो त्याचा. हा, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. न आहे तिथे न म्हणायचा, न आहे तिथे न म्हणायचा. ठीक आहे? आता तुम्हाला कळतो ना फरक न आणि न मधला? कोणाकोणाला कळतो सांगा? सगळ्यांना कळतो. तुम्ही आता पेपर लिहिता ना सगळी मुलं, बरोबर ना? चला चिन्मय जिया ऑन करा.
आपल्याला निर्मितीचं अभिनंदन करायचंय. मागच्या वर्षीच सांगणार होते, पण तिला खूप सारं लागलं होतं म्हणून मग म्हटलं ती दिसणार नाही. मागच्या वेळेस रिझल्ट तुम्ही पाहिला का सगळ्यांनी आपल्या ग्रुपवर फोटो पाहिला निर्मितीचा? पाहिला का? मग अभिनंदन करायचं ना. हे तुमचं पण सगळ्यांचं, तुम्ही पण सगळे पास झालाय, सगळे पास झालात. त्यामुळे तुमचं पण अभिनंदन. आणि आमचं अभिनंदन. पण, आम्ही पण पास झालो ना. बरोबर की नाही? हम्म. छान छान असाच सगळा अभ्यास करा, छान मार्क मिळवा, छान पुढे जावा. मॅम मला त्या रिझल्टचं उत्तर कळलं. हा, काय कसा होतं? होता? पाऊस. हो का? असेल बाबा. हो काय का? होतं रिडल? काय होतं नाही. रिडल? काय होतं? खाली पडतं पण उचलता येत नाही. कोण आहे मी? असं होय. मग पाऊस. पाऊस पडतो आणि त्याला उचलता येत नाही. बरोबर. विचारूया त्यांना पण, त्यांचं उत्तर काय आहे. आपलं उत्तर बरोबर आहे, त्यांना पण विचारूया. चालेल. चला, सगळ्यांनी फॅमिली ट्री लिहिलाय ना? हो. हा. कोण वाचून दाखवेल मला? सुरभी. व्हेरी गुड. चला सुरभी, सुरुवातीपासून मॅम पहिला. मॅम मी लास्ट वीक मध्ये थोडासा आजारी होता, तर आपण क्लासमध्ये काय केलं? होता नाही, होतो. आजारी होतो. आजारी होतो. व्हेरी गुड. आता काल काय आपण काय केलं? आपण फॅमिली, आपण मराठी भाषात गौरव दिन साजरा केला. साजरा केला ना. मग कोणी कोणी काय, तू केलंस का तयार काही? नाही. चिन्मय नव्हता, तू नव्हतास. बाकी सगळ्यांनी काय काय सादरीकरण केलं? सुरभीनी पोवाडा म्हटला, छान. आधीनी रिडल आधीनी घेतला, कोडी छान. घातली, वेगवेगळं केलं सगळ्यांनी. आणि मग थोडा वेळ शेवटचे एक 10 मिनिटं अभ्यास घेतला, तो फॅमिली ट्री बनवलं. निर्मिती, तू काय केलंस का तयार? येतंय का तुला बोलता काही? मॅम माझं सगळं झालंय. माहित आहे मला, आईने मेसेज केलेला, मी विचारत होते मध्ये मध्ये आईला. ठीक आहे. आता काही त्रास नाही ना? नाही मॅम. नाही ना. बरं, फॅमिली ट्री वाचूया का मग? कोण वाचेल? सुरभी. चला सांग. पहिलं नाव कुणाचं होतं? पहिलं बाबाजी राजे, व्हेरी गुड. मग मालोजी राजे आणि विठोजी राजे. मालोजी राजेंची पत्नी उमाबाई. मग उमाबाई आणि मालोजी राजेंच्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी. आणि मग शहाजीची बायको जिजाबाई. मग जिजाबाई आणि शहाजीचे मुलं शिवाजीराजे आणि संभाजी. आणि मग शिवाजीराजे आणि मग शिवाजीराजेंचे पुत्र संभाजी. त्यांचा भाऊ पण संभाजी आणि पुत्र पण संभाजी. हो. हो, ते संभाजी. हो का? होय होय. पण ते लवकर गेले, त्यांचे जे भाऊ होते ना, ते लढाईत मारले गेले. पण असं मी ऐकलं की शिवाजीराजेंना अजून डॉटर्स अँड सन्स आहेत. आहेत, पण ते काय एवढे पुढे असं ह्याच्यात आले नाहीत, काही कर्तृत्व गाजवलं नाही त्यांनी. मुलगी होती त्यांना, मुलगी. पण तेवढं कसं आहे ना, आता आपल्याला इतिहास शिकवतायत तो अभ्यासापुरता आहे ना. त्यांचा आपण घराण्याचा अभ्यास नाही करत आहे, आपण शिवाजी महाराजांचा अभ्यास करतोय ना. म्हणजे शाळेत तुम्हाला झेपेल एवढंच त्यांनी दिलंय पुस्तकात. हा, त्यामुळे आता जे पुस्तकात दिलंय तेच आपण तेवढंच घेऊया. आपण अभ्यास करूया. मला वाटतं हा झाला सगळा धडा ना मॅडम? हो, हा झालाय. मला फक्त पुढे रिवाइज करून घ्यायचं होतं की आपण काय शिकलो. क्वेश्चन आन्सर्स नाही केली. केली ना ग, शाबास. तू नव्हतीस त्या दिवशी. हो. ती कुठेतरी शाळेत गेली तीस ना, मी घरात शाळेचा. हा. त्या दिवशी झाले. कुणी लिहिले? आधीनी लिहिले का? पुन्हा तुमचे व्हिडिओ ऑफ असणं मला कळत नाही, काय प्रॉब्लेम आहे? कुणी लिहिले प्रश्नोत्तर? तुम्ही आजकाल सगळेजण अगदीच हे झालात, काय जाम डल म्हणतात, झाले मुलं. मला काय कळत नाही, आळशी कंटाळा आला. आळशी ब्रेक झाले, घेऊया आळशी. का? हा. मी ब्रेक आता घेऊया का? तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही होमवर्क पाठवणार नाहीये याच्यावर, आणि लक्षात ठेवत काय करायचंय. धडा झाला की प्रश्नोत्तर लिहायला सांगितलेले ना. काय आधी लिहिलं का काही?
ठीक आहे, आता दोन काय 3 धडे झाले आपले. तिन्ही तर धड्यांचे तुम्हाला प्रश्नोत्तर आता कंटाळा आलाय एकत्र का? काय वेगळं करूया का काहीतरी? तिन्ही धड्यांचे प्रश्नोत्तर एकत्र लिहा. झालं, एक लायला होईना मॅडम त्यांना. चालेल. आज आपण छान शिवरायांचे बालपण. मॅम माझं झालं. तू तू लिहिलंय? लिहिलंयस? हो. व्हेरी गुड बॉय. तर कुणीतरी काय ग निर्मिती ऐकलंय. हसते एवढी? हा काही नाही मॅम, मग काही नाही. लिहिणार आहेस का? एरवी तिन्ही डल थांबते, आज धड्यांचे हसते 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 हसते. तिन्ही धड्यांचे लिहून लिहायचे. आज झोपेत नाहीये निर्मिती. दॅट्स अ बेस्ट स्टार्ट. हा, शाळेला जायला लागलीये का? नाही, म्हणून फ्रेश असते. हा, चालेल. चला वाचा, ह्या धडा वाचा. वाचा चौथा धडा. शिवरायांचे बालपण. तुम्ही गोष्ट छान आहे, असं सुंदर. समजा म्हणजे लक्षात राहील तुमच्या. खूपच सुंदर धडा आहे, छान आहे एकदम. एक गोष्ट आहे ना, इतिहास म्हणजे काय गोष्ट आहे. आता रामकृष्ण यांची गोष्ट ऐकतो ना आपण, तशी जी शिवाजी महाराजांची गोष्ट आहे. आता कृष्णाचे पण आपण आई वडील पाहतो, रामाचे पण आई वडील पाहतो, हो ना? बरोबर आहे की नाही? तसं शिवाजी महाराजांचे पाहायचे, सेम आहे ना इतिहास. जिया आहे का? जिया तुझ्या तो वाचते का पहिला? तर पुस्तक सगळ्यांकडे आहे. हो, पण ती व्हिडिओ ऑन नाही केला जियानी. काय माहिती आहे की नाही. मॅम ऑन आहे. नाही का? ग, दिसत नाहीयेस. मला दिसत नाही अगं तू. मॅम रीलोड करते. बरं, तोपर्यंत सुरभी तू वाच, त्याच्यानंतर निर्मितीला वाचायला लावतो. आपला हा बालरंग. शिवरायांचे बालपण. शिवरायांचे बालपण. फोटो मध्ये काय दिलंय पहा बरं. शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान. शिवजन्म. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजी राजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजी राजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर. शहाजी राजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशा जिजाबाई गरोदर होत्या. तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजी राजांना शिवनेरी किल्ल्याचे आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील वडील किल्ला. त्याच्या काय 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 वाचलं? जन्नर आहे का? जुन्नर. जुन्नर जवळील किल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणासाठी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. ते बघा, हे कसं वाचायचं बघा. 1551. 1551 1551 आहे ना. 1500 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. 1630. शिवनेरीच्या
नगारखान्यात शनई चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली. बस बस थांब एक मिनिट. आता त्याच्यात बऱ्याचशा तारखा आहेत. ठीक आहे. हम्म. बऱ्याचशा नाही ऍक्च्युली, एकच तारीख आहे. तारीख आहे पण 2 प्रकारे दिली आहे. हो ना. आणि हे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे कळलं का तुम्हाला? आपले जे मराठी महिने आहेत ना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आहेत का लक्षात? विसरलात? आहे लक्षात. मग फाल्गुन कितवा महिना आहे? चला आठवण करा आता. 12th month. हा 12th. हा शेवटचा महिना आहे ना. हो. म्हणून तर आता परवा साजरी केली ना आपण, हम्म. 19 फेब्रुवारीला. फाल्गुन वद्य तृतीया ही फाल्गुनातली वद्य म्हणजे दुसरी. तृतीया शके 1551 आणि इंग्रजी तारीख 19 फेब्रुवारी. लक्षात राहील. 19 फेब्रुवारी 1630. म्हटलं काय अडलं का कुठला शब्द वगैरे? कसा होता शिवनेरी किल्ला? हे जुन्नर जवळील किल्ला म्हणजे पुणे जिल्हा आहे ना. शिवनेरी कुठे आहे हे तुम्हाला सांगितलं. जुन्नर हे गावाचं नाव आहे. गावाचं नाव आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर. आता तुम्ही तिकडे राहत नाही म्हणून तुम्हाला ही नावं माहिती नाहीत. हे बघा, आपण मागच्या धड्यात काय वाचलं? शहाजी राजांना निजामशहानी कुठली जहागिरी दिली होती? पुणे आणि सुपे. आठवलं काही? काय सुरभी? हो ना. आणि विजापूरच्या आदिलशहा सोबत कुणाचं वैर होतं? निजामशहाचं. आणि शहाजीराजे कुणाची सरदारकी करत होते? निजामशहा. ठीक आहे. तेव्हा आदिलशहानी ते बेचिराग केल्यामुळे तिथे जिजाबाई तेव्हा गरोदर होत्या. तर त्यांना कुठे ठेवायचा हा त्यांना प्रश्न पडला. तर कुठे ठेवलं त्यांनी? शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं. आता तो शिवनेरी किल्ल्याचं वर्णन केलंय. कसा होता, कुठल्या भागात होता ते थोडस वाचा आणि मला सांगा. हे तो जुन्नर जवळ होता. ठीक आहे. शिवनेरी किल्ला मोठा होता का छोटा होता? वाच ना. त्याच्या चारी बाजूंना काय होतं? कडे. उंच कडे. कडे म्हणजे काय म्हणता येईल? कडे म्हणजे म्हणजे एक प्रकारचा अजून म्हणजे एका पर्वतावर तो किल्ला आणि आजूबाजूला अजून वेगवेगळे पर्वत असं. ठीक आहे. त्याच्यानंतर भक्कम तटबंदी. तर किल्ल्याला तटबंदी म्हणजे काय असते? भिंत. ती कशी होती? भक्कम. भक्कमचा अर्थ काय झाला सांगा मला? दुसरा अर्थ सांगा. खूप सारे. स्ट्रॉंग. घट्ट. मजबूत. हा. भक्कम म्हणजे मजबूत. घट्ट हा शब्द नाही वापरता येणार त्याच्यासोबत. मजबूत तटबंदी होती. बळकट दरवाजे. अजून पहा की कुठले कुठले शब्द मिळतात आहे तुम्हाला नवीन नवीन. बघा, भक्कमला अंडरलाईन करा, बळकटला अंडरलाईन करा. बळकट म्हणजे वीक का? बळ. सांग बरं. बळ शब्द बघ ना. बळ. बळ म्हणजे काय? स्ट्रेंथ. मग बळकट स्ट्रॉंग झाला ना अर्थ. भक्कम तटबंदी, बळकट दरवाजे. विशेषण आहे. तुम्ही शिकलात की नाही? मराठी भाषेचं सौंदर्य आहे. आपल्याकडे विशेषणांची कमतरता नाहीये. 9 वर्ग झाले की मॅडम?
9 वर्ग झाले, आज 9वा क्लास आहे आपला. हो का? बापरे. हा. बळकट म्हणजे पण मजबूतच. ठीक आहे. भक्कम म्हणजे पण मजबूत. पण वापरायचं कुठे, कुठला शब्द कुठे वापरायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. हा. बळकट दरवाजे होते आणि किल्ला मोठा मजबूत होता. पहा, आला शब्द मजबूत. तर मग काय म्हणू आपण? भक्कम, बळकट आणि मजबूत. तिन्ही शब्दांचा अर्थ काय आहे? एकच. ठीक आहे. आता त्याचे किल्लेदार कोण होते? सगळ्यांनी पेन्सिल ठेवा बरं हातावर. प्रश्नोत्तर करताना बरं वाटतं. कोण होते किल्लेदार? विजयराज. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते आणि ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. आता भोसले नातं काय होतं ते दिलेलं नाही, पण रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले आणि ते मुघलांवर चालून गेले. ओके. कोणत्या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला? 19 फेब्रुवारी कॅलेंडर मध्ये 19 फेब्रुवारी 1630. 1630. नगारखाना म्हणजे काय मॅडम? नगारखाना म्हणजे काय सांगता येईल? नगारखाना म्हणजे पूर्वी हे नव्हतं ना, काही लोकांशी संपर्क साधायचं साधन नव्हतं, मोबाईल काय नव्हते ना. वाद्य होते. याच्यावर नगारखाना असा असायचा, तिथे वाद्य असायची, काय सनई, चौघडा असं सगळं तिथे ठेवलेलं असायचं. आणि मग काही सूचना द्यायची असेल तर ते नगारा वाजवायचे. म्हणजे ते ढोल काय जे वाद्य असतील तिथे, सनई, चौघडा, ते वाजवायचे. सगळ्या गावाचं लक्ष तिकडे जायचं आणि मग ते अनाऊन्स करायचे काय जे त्यांना सांगायचं असेल ते. आता काय तुम्ही पटपट व्हॉट्सअपवर येतं किंवा उचलून कॉल करता, तसं काय नव्हतं ना पूर्वी. एक तर लिहून पत्र पाठवायची, पण आता जर गावात काहीतरी बातमी द्यायची, आता शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, ते थोडी पत्र लिहून सगळ्यांना कळवणार आहेत. ते एकदम सांगायची गोष्ट आहे ना, होय की नाही? सगळ्यांना समजायला पाहिजे ना ती गोष्ट. म्हणून मग तेव्हा अशी काही जी महत्वाची गोष्ट जी सगळ्यांना समजायला पाहिजे असं असायची, तिथे नगारखान्यात ते असं वाजवायचं, सनई, चौघडा, सगळ्यांचं लक्ष तिकडे जायचं. मग ते काय असेल ते तुम्ही नाटकात वगैरे पाहिले की नाही? ऐका हो ऐका, अशी दवंडी पेटवली, असं ऐकलंय का गोष्टीतनं वगैरे? ते बघा गावांमध्ये पण दवंडी पिटवणारे असायचे, माहिती का? काहीतरी वाजवत, म्हणजे ते बघा लोकांचं लक्ष वेधून घ्यायला काहीतरी आवाज करायचा. नगाडा वाजवायचे. नगाडा किंवा अशी काय असायचं मॅडम ते? असं थाळी सारखे असते, एक सारखं घंटा वाजवतात किंवा थाळीच म्हणतात त्याला, टन 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 करून. सुनो सुनो आता सुद्धा आता आमच्या सोसायटीमध्ये गणपतीत वगैरे वाजवतात असं गोल फिरवून, की आरतीची वेळ झाली या, काही किंवा दुसरं फंक्शन्स असतात तेव्हा आरतीची वेळ झाली, पूजेची वेळ झाली, त्याचा टंग 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 वाजवतात. तुमच्या इथे वाजवतात का कोणाकडे? तुमच्या सोसायटीत वाजवतात? हो, वाजवतात ना. थाळी असते पितळेची, वर धरायला असतं त्याला, एक दांडू असतो, टन 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 वाजवतात त्याला. आरतीच्या वेळेस पण वाजवतात. आणि आधी आमच्या शाळेत पण घंटा वाजायची. हो, आज अजूनही वाजत असेल की? शाळेत घंटा वाजत असेल की? नाही, यांच्याकडे ते इलेक्ट्रिक पर असते ना, बेल वाजते. हो, घंटा नाही तुमच्या शाळेत ना? घंटा नाही वाजत. घंट्याचा आवाज ऐकायला आम्ही तर आतुरतेने वाट पाहायचो, कधी घंटा वाजते, कधी घंटा होते. हा, ठीक आहे. तर बरं, 19 फेब्रुवारी 1630 हा दिवस होता, रविवार. लिहून ठेवा तिथे. ठीक आहे. तर सनई म्हणजे सनई माहिती आहे ना? सनई, चौघडा हे सगळे वाद्यांचे नाव आहेत. बाळाचे बारसे झाले आणि बाळाचे नाव काय ठेवले? शिवाजी. शिवाजी. ओके. आता शिवरायांचे बालपण. निर्मिती. शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळ. वाचायला त्रास होतोय म्हणली ना? नाही, वाचायला त्रास नाही होत. नाही, वाचायला त्रास नाही होत, तयार नाही केलं ते सांगून राहिली. मला वाटलं वाचायला त्रास होतो. नाही, वाच. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना
जवळ घेत मायेने कुरावत त्यांना रामाची कुरवाळत. हळू वाच बरं. कुरवाळत. कुरवाळत. कुरवाळत त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांची, कधी ज्ञानेश्वरांची, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधू संतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधू संतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे. ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे. बरं, ठीक आहे. मॅडम घेता का हे तुम्ही थोडं? त्यातलं कळलं सगळं? मावळ काय असतं? मावळ जागेचं, भागाचं नाव आहे. आणि मावळ्यांची मुलं म्हणजे तिथे जे राहत होते ना, त्यांना मावळे म्हणायचे. मावळ तालुका आहे, आता पण आहे अजून. कुठल्या गोष्टी सांगायच्या त्यांना? राम किंवा कृष्णाची, नंतर साधू संतांची गोष्ट सांग. साधू संत. त्याच्यामुळे काय झालं साधू संतांची गोष्ट ऐकून? शिवरायांना त्यांच्यासारखे वीर पराक्रम करण्याची इच्छा होती. इच्छा झाली आणि साधू संतांविषयी आदर बुद्धी म्हणजे आदर भाव निर्माण झाला. त्यांना लहानपणीच त्या गोष्टी कळल्यामुळे थोर व्यक्तींना, जे जास्ती मोठे आहेत, वयाने मोठे आहेत किंवा ज्ञानाने मोठे आहेत, त्यांचा आदर करावा, त्यांना मान द्यावा अशी रुजलं. ते त्यांच्या संस्कार झाले त्यांच्यावर. हे बाकीच्यांचे काय आज व्हिडिओ का नाही आहेत? आधी अनघा, आद्विका काय नाहीये का तुम्ही? फोटोचं थोडं निरीक्षण करा. कसे बसले आहेत शिवाजी महाराज, त्यांच्या आई बघा कशा बसल्या आहेत. हा, चिन्मय तुला PDF बघशील रे, इतकं छान पुस्तक आहे हे. त्याचं झालं असणार मॅडम शिकवून. चौथीत होतं ना? नाही म्हणतो ना, होतं हे रे. झालं असेल की इंग्लिश मध्ये शिकून. चिन्मय, तुझं हा हिस्ट्री शिकून झाली ना? हा, झालीच असणार ना. तू 5वी किती त्याचा? चौथीचं पुस्तक आहे ते. हो, हे पुस्तक झालंय का पण? हो, हेच की. हो मॅम. मग हे पुस्तक काय मिळेल का कुणाकडे? बघ ना जरा. मॅम ठीक आहे मॅम, बघतो की. ते पुढच्याच शुक्रवारी आठवण येते, होय ना? मध्ये विसरून जातो. अनघा, आद्विका काय झालंय आज? सगळ्यांनी फोटो बघा ते पहिले कसं, आणि त्यांच्या खेळण्याचे फोटो, त्यांचे सवंगडी वगैरे. चालेल मॅडम. हा, पार्थ काढलंय का? समजलं सगळं? सगळं समजलं. सगळं समजलं. कोणाला काय अडलंय? सोपं आहे. तुमच्यासारखंच त्यांचंही बालपण होतं. खेळ थोडे वेगळे होते. पण इथे सांगते की शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्षे फार धावपळीत गेली का? अस्थिर होतं ना. शहाजीराजे तिथे राहत नव्हते. मुघलांच्या सारख्या स्वाऱ्या सुरू होत्या. शिवाजी जन्मले तेव्हा शहाजीराजे लढाईवरच होते. मग आता असं इथे तिथे राहावं लागत होतं ना, सारखी शत्रूची भीती होती.
हो की नाही? त्यामुळे त्यांना सारखं घाबरूनच राहायला लागत होतं ना, म्हणून धावपळीत गेली. त्याच्यानंतर त्यांना पुण्याला हे झालं, पुढे असेल बघा, त्यांना घेऊन त्या पुण्याला आल्या. ठीक आहे, काही यातलं मला नाही वाटत काय अडलं असेल तुम्हाला. वाचायचं पुढे. अनगाद्विका पार्थ वाचतो का रे? हो मॅम. वाच. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वस्थ वास्थ्य स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशाहीच्याच चिथावणीने चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजी राजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानाने मुघलांशी आतून हात मिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. निजामशाही अंधाधुंदी माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिसी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजी राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. आता बघा, आपण मागच्या धड्यात पाहिलं की नाही की शहाजीराजे आदिलशहाकडे गेले होते, पण परत ते निजामशहाकडे परत आले. इथपर्यंत आपण पाहिलं होतं मागच्या ह्याला. जे आता ते सध्या कुठे होते? शहाजीराजे निजामशाहीत होते. पण काय झालं की तिथे निजामशाह पण हलक्या कानाचा, म्हणजे कोणी काय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा, स्वतःचा बुद्धी चालवायचा नाही. कोणी माझ्याबद्दल कोणी वाईट सांगितलं तर ते त्याला खरं वाटायचं, दुसऱ्या कोणाबद्दल सांगितलं तेही त्याला खरं वाटायचं. त्यामुळे काय झालं, हलक्या कानाचा म्हणजे असं कोणाच्यावरही विश्वास ठेवायचा, स्वतः त्याच्यात काही तो शहानिशा त्याचा करायचा नाही की बरोबर आहे का, चूक आहे का, की काही असं त्याच्याबद्दल काही शोध घ्यावा असं तो करायचा नाही. त्यामुळे काय झालं की एकमेकांच्या विरुद्ध कागाळ्या सुरू केल्या त्याच्या दरबारातल्या लोकांनी. मी कोणाबद्दल तरी वाईट सांगायचं, मग माझ्याबद्दल आणि कोणीतरी वाईट सांगणार, असं सुरू झालं तिथे एकमेकांबद्दल. त्यामुळे काय झालं सांगा, त्या राजाचा काही वचकच नव्हता.
त्यामुळे असं एकमेकांचे असे हेवे दावे करण्यात म्हणजे वाईट एकमेकांचं करायच्या नादात लखुजीराव जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली. आता लखुजीराव जाधव कोण आहेत सांगा? आहे का लक्षात? आठवा. लखुजीराव जाधव कोण आहेत? त्यांची मुलगी, त्यांची लाईक त्यांची मुलगी शिवाजी कोण होती? बरोबर आहे. जिजाबाईंचे बरोबर बाबा. आहे. बरोबर, जिजाबाई एकदम बरोबर. बाबा. हा, क्लू मिळाला. हा. आता ते त्यांचे भोसल्यांचे म्हणजे शहाजीराजांचे सासरे झाले की नाही, जे डायरेक्ट नातच होतं त्यांचं, त्यांचीच हत्या झाली. त्यांना मारून टाकलं दरबारातच. ते खूप शूर होते ना. आणि इकडे मुघल म्हणजे शहाजहान, दिल्लीकडून मुघल त्यांना म्हणतात, आणि आदिलशाह आणि निजामशाह ते मुघल इकडून उत्तरेतून दक्षिणेकडे यायला लागले होते. का? तर त्यांना दक्षिण भाग घ्यायचा होता. मग मुघल आल्यावर शहाजीराजांना राग आला, कारण आपल्या सासऱ्यांना मारून टाकलं ना भर दरबारात, म्हणून त्यांना राग आला, म्हणून ते सोडले आणि मुघलांना म्हणजे शहाजहानच्या सैन्याला जाऊन ते मिळाले. आता एकच प्रश्न, लखोजीराव जाधवांना कुणी मारलं? फत्तेखान. नाही, लखुजी जाधवांची दरबारात हत्या करण्यात आली. कुणामुळे करण्यात आली? त्या कुणाच्या लोकांमुळे. दरबारात करण्यात आली? कुणाच्या दरबारात? निजामशहाच्या. निजामशहाच्या. ठीक आहे. म्हणजे ते आणि दोघंही तिथेच होते जाधव जे कामाला, होते ते दोघंही. त्यांच्याच तिथे कामाला होते आणि त्यांच्याबद्दल कटकारस्थान करून त्यांच्या हा बोला, कोण बोलतंय? मी आधी. हा बोल. मॅम ऍक्च्युली माझ्याकडे आता गेस्ट आले, मग मी करू का leave? तुझं काय काम रे गेटसाठी? थोड्या दुसऱ्या रूम मध्ये बस ना, 10-15 मिनिट. माझी आई बोलवते मला, मग ती म्हणते. बरं जा, ठीक आहे. पण वाचून घेशील हे धडा पूर्ण, ठीक आहे? मी वाचून. आणि शहाजीराजे पण निजामशाही काम करायचे, ठीक आहे. आणि मग आता सासऱ्यांची हत्या भर दरबारात केल्या गेली, त्यामुळे ते चिडून उठले. राग आला त्यांना, वाईट पण वाटलं की चांगल्या माणसाला मारून टाकलं ना, इतक्या शूर माणसाला. आणि अजून तीच एक घटना आहे की ज्यांनी जिजाबाईला पण जिजाबाईंचा संताप अनावर झाला आणि त्यांनी ठरवलं की माझ्या मुलाला मी स्वातंत्र्याचा रक्षक बनवणार. ते जिजाबाईंच्या डोक्यात कधी आलं, आपण शिवाजी महाराजांना हे सगळं शिक्षण दिलं पाहिजे ह्या घटनेमुळे, कारण ते सगळेजण हादरून गेले ह्या घटनेने. ठीक आहे. तर ती सुरुवात आहे म्हणजे जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिक्षण सुरू करण्याची. ह्या घटनेमुळे त्या जास्त पेटून उठल्या. ठीक आहे. आपल्याला लक्षात येतं ना, आपण विचार करतो अरे जिजाबाईंनी कसं काय सुरू केलं असेल, का म्हणून त्यांनी शिवबाला ही शिक्षण म्हणजे केलं असेल, का बरं म्हणजे स्वराज्याबद्दल त्यांच्या मनात एवढी जागरूकता निर्माण केली असेल. तर हे मोठं कारण होतं की त्यांच्या वडिलांची भर दरबारात निजामशहाकडून हत्या करण्यात आली होती. कारण मोगल बॅड आहेत. मुघल नाही, आता निजामशाह. मुघल आता पुन्हा येणार. मग मुघल बॅडच आहे, बरोबर आहे तुझं. हा, पुढे जाऊ आपण. बॅडच आहेत ते. पण सगळे मुघलच असून सगळे मुस्लिमच आहेत ते, तरी पण एकमेकात लढतच होते की नाही. निजामशाह हे दोघे मुस्लिमच आहे, मग त्यांना असं सेपरेट का केलंय? त्यांच्यात तसंच आहे, त्यांचं होतं ते आपलं जास्त असावं वाटतं ना कोणालाही. ते हपापलेले होते साम्राज्यासाठी. जास्त जमीन आपल्याकडे असावी, जास्त पैसा आपल्याला मिळावा असं वाटतं ना प्रत्येकाला. त्यामुळे मग ते एकमेकात लढाई करून जिंकून घ्यायचे भाग. मुघल नक्की कोण आहेत? आता मुघल आले, उत्तरेत होतं त्यांचं राज्य. हे सगळे मुस्लिमच होते, पण त्यांचे नावाप्रमाणे ते पडलं. निजामची निजामशाही, आदिलशाहची आदिलशाही अशी नावं पडली ती. बघा आता खाली कोण वाचतंय? अनगा अद्विकाने आज मुकडाच नाही दाखवलेला. नाही मॅडम, एवढं वाचून द्या ना पॅराग्राफ. वजीर फत्ते खानचा पॅराग्राफ तुम्ही वाचून दाखवा. कुठला? नव्या निजामशाहीची दरम्यान वजीर फत्ते खानाने मुघलांशी आतून हात त्याच्या वरचा पॅराग्राफ. दरम्यान वजीर फत्ते खानाने मुघलांची आतून हात मिळवणी करून निजामशाहीचीच हत्या केली. आता बघा, तो फत्ते खान होता निजामशाहचाच वजीर होता.
त्याने त्याच्या राजालाच मारून टाकलं. किती दुष्टपणाचा कळस होता बघा. जिथे तो खात होता, जेवत होता, ज्याचा पगार त्याला मिळत होता, त्या राजालाच त्यांनी मारून टाकलं. मग काय आता राजा नसल्यावर काय होणार सांगा? सगळीकडे गोंधळ होणार. कंट्रोल करायला कोणी नाही ना, बरोबर की नाही? प्रत्येक जणाला वाटेल तसा तो वागणार. त्यांना कोणालाच काही, कोणाचं एकमेकाला भान नाही. प्रत्येकान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजी राजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. मी तुम्हाला मागच्या ह्याच्यात म्हटलं होतं की नाही, खरं शहाजी राजांनाच स्वराज्य स्थापन करायचं होतं. आता तिथे हे आलं बघा, आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. अगदी स्वराज्य स्थापलं नाही त्यांनी, पण त्यांनी तयारी केली मुघलांविरुद्ध लढण्याची. मी मागच्या वर्गात म्हटलं होतं की नाही, खरं म्हणजे शहाजी महाराजांचीच इच्छा होती की स्वराज्य असावं, आणि ते त्यांच्या हातून झालं नाही, ते शिवाजीराजांनी पूर्ण केलं. आता कळलं तुम्हाला काय झालं? निजामशाही संपवली, त्याची सगळं हे मुघलांना दिलं, आणि जे शहाजी महाराजांकडे जो भाग होता तो पण मुघलांना दिला, हो की नाही? परस्पर देऊन टाकला. म्हणून त्यांनी काय केलं? आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. आता त्यांनी कसं केलं, काय केलं ते पुढे दिलंय. इतकं कळलं सगळ्यांना? हा, कळलंय ना? नव्या निजामशाहीची स्थापना वजीर फत्ते खानास व मुघल बादशहात शह देण्यासाठी शहाजी राजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजी राजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजी राजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहा स्तंभी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजी राजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. मला एक माहितीये का, मित्र काय, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, अशी म्हण आहे. तसंच तिथे केलंय त्यांनी. खरं निजाम हा सगळ्या दोघांचा हेच आहे, शत्रूच आहे. शहाजीराजांचाही शत्रू आहे आणि आदिलशहाचाही शत्रू आहे. पण काय केलं त्यांनी? शहाजीराजांना सपोर्ट केला की त्या मुघलांशी हे करूया, मुघलांना थोपवून धरूया, त्याला दक्षिणेत येऊ देऊया नको म्हणून. पण नंतर काय झालं? खुद्द मुघल बादशाह शहाजहानने दक्षिणेत शहाजी महाराजांवर चालून आला. आपला महाराष्ट्र दक्षिणेत धरतात. मला ते शिवाजी आणि ते कोण ते शत्रू तो आपला मित्र, तो भाग नाही कळला. बघ, आता 3 लोक आहेत की नाही ते. एक शहाजी राजे आहेत, आदिलशहा आहे, शहाजीराव म्हणजे निजामशाह आहे. तो त्यांनी निजामशाही जाहीर केली ना तिथे, छोट्या मुलाला निजामशाह बनवलं. पण काम कोण करत होतं? शहाजीराजे. एक शहाजीराजे आहेत, आदिलशाह आहे, आणि तिसरे मुघल आहेत. आता मुघल या दोघांचा शत्रूच आहे. शहाजीराजांचाही शत्रू आहे आणि आदिलशहाचाही शत्रूच आहे. आदिलशहाने काय विचार केला, आपण शहाजीराजांना सपोर्ट करूया, आपण दोघं शत्रू एक होऊया. आपण जरी शत्रू असलो तरी या तिसऱ्या शत्रू विरुद्ध आपण एक होऊया, म्हणजे ताकद वाढेल ना थोडीशी. दोन, आता 3 वेगवेगळे लढण्यापेक्षा 2 विरुद्ध 1 लढलं तर बरं आहे की नाही? तसं शत्रूचा शत्रू, हे शत्रू आहेत ना, मग त्याला आपण मित्र करूया म्हणलं, आणि या तिसऱ्या म्हणजे मुघल बादशाह विरुद्ध आपण लढूया असं त्यांनी ठरवलं आदिलशहाने. आणि तो पण कमजोरच झाला होता, सारख्या युद्ध आणि लढाया करून, आणि मुघल त्या मानाने स्ट्रॉंग होते. पण त्यांनी काय केलं? मुघल बादशाहनी आदिलशहाला सांगितलं की तू शहाजी राजांना मदत करायची नाहीस, आणि त्याच्याशी त्यांनी दोस्ती केली. जे आता काय झालं, पहिले दोघं एकत्र झाले, मुघल वेगळे पडले. आता मुघल आणि आदिलशाह एकत्र झाले, शहाजी राजे एकटे पडले. कळलं?
समजलं? हो. हा. मैत्रीचा तह केला म्हणजे आपण एकमेकात युद्ध करणार नाही असं त्यांनी दोघांनी ठरवलं, मुघल आणि आदिलशाह. मुघलांचा हे होतं शहाजहान. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजी राजे गनिमी काव्याने लढू लागले, परंतु एकटे शहाजी राजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजी राजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवाजी रायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनाच्या कार्यात उपयोगी ठरला. कळलं? त्यांनी धाडस दाखवलं म्हणजे मुलावर परिणाम झाला आणि बाकीची जी मराठी जनता होती, मराठा लोक जी होती, महाराष्ट्रातली जी लोक होती, त्यांना आत्मविश्वास आला की आपण पण मुघलांविरुद्ध लढू शकू. एकटे शहाजीराजे लढू शकले तर आपण सगळे मिळून नक्कीच लढू शकतो की नाही? तह केला म्हणजे काय? तहला इंग्लिश काय शब्द मॅडम? हे काय म्हणायचं? तह केला, म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये आपण युद्ध नाही करायचं असं ठरवलं त्यांनी. सरेंडर नाही, सरेंडर नाही, पण नाही. म्युच्युअली दे डिसाइडेड. सरेंडर मीन्स म्हणजे आम्ही दोघांची लढाई होणार नाही आता असं तह केला त्यांनी, ते ठरवलं एकमेकात म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी. पण शहाजहान आणि मोगल काय ऐकतील त्याचं? मुघल नाही, शहाजहान. शहाजहान, मुघलांचा राजा शहाजहान. मुघल जो आहे तो शहाजहान आहे आणि आदिलशाह होता. हा, मग ते दोघं त्यांना तर शिवाजी राजांना शहाजी राजांच्या विरोधात एकत्र झाले ना. हा, मग त्यांना ते मग शहाजी राजांना त्यांना हरवायचंय ना, मग ते का वॉर स्टॉप करतील? अरे शक्ती कमी पडली ना, ते एकटे राहिले ना शहाजी राजे. हो. आणि हे एवढी मोठी फौज होती त्याच्याकडे, हे शहाजी राजे कमजोर झाले त्यांच्या पुढे. मग एकटा किती लढणार ना एवढ्या मोठ्या फौजेविरुद्ध? मग आता काय करू शकतो? मग माणसं पण मरतात ना लढाई झाली की, मग शक्ती आणि कमी होते. त्याच्यापेक्षा त्यांनी तह केला की माझी जेवढी जागा आहे तेवढीच मला राहू दे, मी तुमच्यावर आक्रमण करत नाही, तुम्ही माझ्यावर आक्रमण करू नका. ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट आहेत ते तरी लोक राहतील ना, नाही तर लढाईत खूप नुकसान होतं की नाही, सगळंच जातं. पैसे जातात, घोडे बिडे मरतात, माणसं मरतात, हो की नाही? म्हणून त्यांनी तह केला की आपण याच्या पुढे युद्ध नाही करायचं. पण त्याच्यामुळे काय झालं, त्यांनी धाडस दाखवलं ना, बादशाहची टक्कर द्यायचं. त्यामुळे मराठी लोकांना वाटलं की आपण पण काहीतरी करू शकू. पण जे स्वराज्य त्यांना निर्माण नाही करता आलं, पण ते त्यांचं काम पुढे शिवाजीराजांनी केलं. वाचू पुढे. आता बघा कुठला उल्लेख आहे आपल्या इथे. आपली पण हे बंगळुरू, शिवाजी रायांचे पाय लागलेले आहेत त्याला, बंगळुरूला. जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. शहाजी राजांची निजामशाही बुडल्यानंतर तिचा प्रदेश मुघल व आदिलशाह यांनी वाटून घेतला. शहाजीरायांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली. हो मॅडम. शहाजी राजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आली, तेव्हा आदिलशाहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. आता शहाजी राजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. आदिलशाहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजी राजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजी राजांनी जिंकले, तेव्हा आदिलशाहने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षिसी दिली. आता बंगळूर हे शहर शहाजी राजांनी आपले मुख्य ठाणे केले
आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले, दरबार भरवू लागले. कुठे? बेंगळुरात आले. त्यांची जहागीर होती पुण्याला, पुणे सुपे परगणा, पुण्यात होती जहागीर. ती सोडून त्यांना सांगितलं तुम्ही आणखीन दक्षिणेत जा आणि कर्नाटकात राज्यात जाऊन तिथे तुम्ही विस्तार करा आदिलशाहीचा. म्हणून ते इकडे आले आणि बेंगलोरमध्ये राहिले. मला वाटतं त्यांची समाधी पण बेंगलोरमध्येच आहे, आसपास कुठेतरी. कुठेतरी परवा पाहिलं होतं मी. ठीक आहे, कळला धडा इथपर्यंत, शिवाजीच्या बाळपणपर्यंत. हा, कुठल्या गोष्टी ऐकून शिवाजीराजे मोठे झाले? रामकृष्ण आणि साधू संतांची गोष्ट ऐकून शिवाजीराजे मोठे झाले. व्हेरी गुड. हे जन्म कधी झाला? जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630. 1630. शाबास. आणि शिवराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. बरोबर. आदिलशहाने शहाजी राजांची कुठला प्रदेश जिंकण्याची कामावर नेमणूक केली? कर्नाटक. कर्नाटक. बघा, तुम्ही 2 गाळलेल्या जागा झाल्या तुमच्या ह्याच्यात. थोडंच आहे, 2-3 वाक्यात तुझे 4 प्रश्न आहेत. करायचे? किती वेळ झाला? 8:30. 8:30. पुढच्या वर्गात घेऊ. लिहून आणा आता. तुम्ही जाम आळशीपणा करायला लागलाय. मॅडम द्या यावेळी होमवर्क लिहून द्या बरं, म्हणजे मग जरा पाठवते मी, काय बघतच नाहीत. पालक पण नाही, ते पण नाही, मुलं पण नाही. बोल्ड लेटर्स मध्ये टाकून यावेळेच. ठीक आहे. ठीक आहे. 2 आहेत बघा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आणि 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. हे छान आहे बघा. तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा. त्यापैकी एका खेळाविषयी 10 ओळीत माहिती लिहा. पारंपरिक खेळ म्हणजे जुने खेळ, विटी दांडू, सागर गोटे, नाहीतर कबड्डी, लंगडी, खो खो, किंवा हे आट्यापाट्या. चालेल, याच्याबद्दल माहिती सांगा. लिहिलं नाही तरी चालेल. लगोरी. हो चालेल. लगोरी. ठीक आहे चिन्मय, तू लगोरी बद्दल माहिती काढून आण, पुढच्या वर्गात सांग. 10 वाक्य लिहायची. आता तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस करायला पाहिजे. लिहूनच काढ आणि पुढच्या वर्गात वाचून दाखवा. 4 प्रश्न आहेत टोटल. 5 प्रश्न आहेत. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. वाक्य पूर्ण लिहायचंय, फुल स्टॉप द्यायचा आहे. आणि दुसरं आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. हे 5 प्रश्न आहेत आणि 10 ओळी याच्या खेळाच्या. ठीक आहे. आता टाकणार होमवर्क, त्याच्याप्रमाणे वाचा एक वेळा होमवर्क काय आणि लिहून काढा आताच. ठीक आहे का? नका आधी काय झालं एवढे सगळे? नाही दाखवला. आज हेच नाही दाखवलं. आल्यात की नाही काय माहिती. ऑन करून ठेव. आवाज पण नाही आज तुमचा. नुसतं लॉग इन करून गेल्या की काय? बोलल्या पण नाही. ऐकतच होतो. का बरं? बरं आहे ना सगळं? मग बोलायला मुखडा. अन्न का आजी का जरा मुखडा दिखाओ. काय चालेल, समजलं का सगळ्यांना काय होमवर्क? मग कम्प्लीट करा. कुठे बसल्या या? कुठे बसल्या ग? घरीच आहेत की? नाही, मागे काय खिडकी वेगळी. हा, बेडरूम मध्ये. घरीच आहेत. चल चालेल चालेल. ऐकलं का सगळं? हो मग. का बरं उशिरा का बरं जॉईन झाल्या आज तुम्ही? विसरून गेलो. शाबास. शहाण्या मुली पण बिघडायला लागल्या. कसं होईल? चालेल, पुढच्या शुक्रवारी सगळं लिहून आणलेलं दाखवा आणि लवकर लिहा, तर फोटो काढून पाठवा. चला मॅडम, बंद करा तुम्ही मीटिंग. का? हो, येस, एंड करते. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. शुभरात्री. शुक्रवारी